लोकांनी यांचं राजकीय करिअर बर्बाद करायचं ठरवलं असं तीच मान. त्यांनी तिथंच जाणं भेटायला. त्याचं काय तोंड बघायचं? आपले माणसं मारून टाकणारच. त्याचं काय तोंड बघायचं? इतका क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जाता की ज्याच्या लोकांना खून भरून आणला. तो एकदाही त्याला देशमुख कुटुंबाकडे लांबून का नाही यावं नाही वाटलं. तुम्हाला कोणत्या उकाळ्या पाकाळ्या एवढी माया फुटली त्याची की त्याला भेटायला जावं वाटलं? काय कोमात आहे काय तिथं कोमात आहे? अरे इतक्या क्रूर माणसाला जर भेटायला जाता तुम्ही तर या गोरगरीब मराठ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे? देशमुख कुटुंब अंगणात पडलेलं आहे. झोपीते का तुम्ही? तुमच्या राजकारणासाठी, तुमच्या एखाद्या पदासाठी, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे हिंडता. ते उन्हात पडलंय कुटुंब. कुठं हिंडतो? नाही मग याच्यात यायचं नाही, तिकडेच हिंडायचं. इकडं समाजाचं बी वाहवा करून घ्यायला पाहिजे, समाजाचा हात पाठीवर पाहिजे आणि राजकारण पण करायचं. कोणचं एकच करायचं ना. मग इथं का बाकीचे नाहीत का? त्यांना कोणी बोलतं का? हावतल ही मोठेपण घ्यायची, सन्मान घ्यायची, तर मग कडीपर्यंत मान तुटूस तर लढायचं सुद्धा. त्याला समाजाचा दाता म्हणते, सेवक म्हणते. इतक्या क्रूर माणसाला भेटायला गेला. इतकी क्रूर तर ती नाहीये. ते पंकजाताई मी पहिल्याने नाव घेतोय. एका पत्रकारांनी विचारलं होतं की ती मंत्री झाली शुभेच्छा देतान का? हो हो असं केलं तिने. मी देत नसतो म्हणजे कट्टरता दाखवली तिने. किती कट्टर आहे मी. आणि त्याच्यावर मराठ्याची पोरं फिदा झाली. कारण मुंड्याच्या विरोधात लाट आहे, तिथं मराठ्यांच्या पोरांची लाट उसाळी याच्या बाजूनं. आणि त्याची इतकी तर क्रूर नाही. मग ही येत नुसते पाडापाडीचाच खेळ आहे काहीतरी. तिथं शुभेच्छा देऊ शकला नाही. याने माणसंच कापून टाकलेत. त्याला भेटा जातो का? ह्या मराठ्यांनी तुझ्यावर इतका विश्वास टाकला. गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या तोंडात माती घालतो का? दुपारच औषध ओतायला. काळीच कापून देणारा प्रतितोलावरचा हा पहिलाच माणूस असू शकतो जर गेला असेल तर. त्याचं काय तोंड बघायचं? कोणत्या मराठ्यांनी कमी केलं? तुझ्या पक्षात होता पूर्वी, त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री असताना एवढी लीड नाही, इतके मराठ्याच्या पट्ट्याने लीड दिली. कोणचं बहुमत पाहिजे होतं? 300 सव्वा 300 पोरं असेल त्याचं तोंड सुद्धा बघत नव्हतं. त्या पोरानं रात्रंदिवस काम केलंय. 73 गावं फिरवले त्यांनी. गुलाल फेकला तुझ्या अंगावरती. ज्यांनी क्रूरपणे हत्या केली, ज्यांनी देशमुखांचं कुटुंब उघड्यावरती पाडलं, त्या क्रूर कर्म्याला भेटायला जातो म्हणजे हे मॅटर 100% षडयंत्रात गुंतलं. यांना आरोपी सोडून द्यायचे, चार्जशीट फोडायचंय, आरोपी सोडून द्यायचे. हे मॅटर यांना पूर्ण दाबून टाकायचं. आणि दाबायला जसा खून करणाऱ्यापेक्षा, खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून जो घडून आणतो तो दोषी असतो ना, तसा सारखा